रंग सारी गुलाबी चुनरिया रे, रंग सारी गुलाबी चुनरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे, मोह मारे नजरिया सावरिया रे। रंगी सारी रंगी सारी रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, रंगी सारी गुलाबी चुनरिया रे,
Enough with you, my baby. I'm crazy and I want you to stay. Don't leave me ever. Enough with you, my baby. I'm crazy and I want you to stay. Don't leave me ever, हे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. आता अधीर झालो यार मग बधीर झालो यार आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो यार आणि उडतंय बुंगाट पळतंय झिंगाट रंगात आलं यार झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशाल टाटून गोंधलं मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां दे नाल बहुत स्वीट है. ढोंगी सा ये बड़ा ढीठ है वायरल हो गया ये ट्वीट पर फूल वूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है. शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है. नचते ने सारे रल मिल के आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे. नचते ने सारे रल मिल के आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे. खसबानों का नहीं अल्लू बड़े करारे तरम नाल आलू बड़े करारे. चढ़ चढ़ के चौबारे तरम नाल स्वीटू आजा मारे. आलू बड़े करारे तरम नाल आलू बड़े करारे. चढ़ चढ़ के चौबारे तरम नाल स्वीटू आजा मारे. मुंडे पेलेंटी मेरे ਲਈ ਹੋ ਗਏ ਸੈਂਟੀ. ओ तेरे ਲਈ हो गए सेंटी तेरे ਲਈ हो गए सेंटी. तेरे लिए मैं सेट हूँ इस बात की गारंटी. पर फूल वूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है. जहर बांध के कूद फांद तुझे ले जाना इस बारी है. नचते ने सारे रल मिल के आज
जीजा फूफड़ हमने सारे मनाने आ जोर जोर से शोर वोर कर डीजे गाने बजाने रुट डे जीजा फुफड़ हमने सारे मनाने पर फूल वूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है नचदे ने सारे नचदे ने सारे नचदे ने सारे रल मिल के आज हिले डुल के ले सारे के सारे नजारे नचदे ने सारे रल मिल के आज हिले डुल के ले सारे के सारे संबित जाधव हा संबित जाधव यांचा काल हळदी समारंभ संपन्न झाला. आज त्यांचा संगीत समारंभ म्हणजे संगीतचा कार्यक्रम आहे. उद्या त्यांचं काय आहे उद्या मंगल परिणय म्हणजे लग्न. म्हणजे कालपर्यंतचा तुमचा संगीत उद्या दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहे. त्यामुळे आज त्यांच्यासोबत एन्जॉय करून घेऊया. कदाचित उद्या लग्न झाल्यानंतर तुमच्याकडे तो कमी लक्ष देईल असं वाटतं का? बदलेल कोणाला वाटत? काय काय ओके सॉरी हा त्यांचं तुम्ही त्याला बघत आलात लहानपणापासून. आता कसं सांगू तुम्हाला, उद्या त्यांचं लग्न होणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्या आयुष्यामध्ये कोणी दुसरी व्यक्ती आल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल होईल असं तुम्हाला वाटतं? बदल होणारच आहे, सगळ्यांचा होतो तो, व्हायलाच पाहिजे. बदल होणार आहे, मला माहिती आहे ते. तुम्ही जवळून पाहिली त्या पहिल्या इनिंग बद्दल काय सांगाल? फर्स्ट इनिंग ॲक्च्युअली खूप शांत स्वभावाची आहे आणि आमची जी होणारी नवरी आहे ती थोडीशी चंचल काइंड ऑफ आहे. सो आय होप की ते पण थोडेसे ती मस्त स्कूटी वगैरे ड्राईव्ह करते आणि आता ती नक्कीच संगीत भावना टू व्हीलर वगैरे तो एक हात शिकवेल आणि मस्त एक तो एक मोठा चेंज होईल त्यांच्याकडे. थँक्यू. हुशार असे विद्यार्थी असतात सगळे. काय होतं त्याला पंच्युअल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही उद्यापासून आता आपण एखाद्या सिनियर व्यक्तीचं मत ऐकूया. अजून कोण आलंय तुमचं? पप्पा स्वतः आहेत का? ओके. की आता मुलाचं उद्या लग्न होत आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये एका वेगळ्याच लक्ष्मीचं आगमन होणार आहे. परिवारामध्ये आता सध्याचं मॉडर्नचं युग आहे, पण तुम्ही एक जॉईंट फॅमिलीचं प्रतिनिधित्व करता. त्यामुळे पुढच्या पिढीकडनं तुमची काय अपेक्षा असेल? करावा हीच अपेक्षा आहे आणि त्यांचं पुढचं आयुष्य खूप समाधानाचं सुखी समाधान असावं अशी प्रार्थना करतो आणि त्याच्यात सकारात्मक बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर तो शांत आहे स्वभावाचा. होते मुली म्हणतात ते आमच्या की ते स्कूटी चालवत नाही आलो ती जर सोनाली स्कूटी चालवती सुरुवातीला ती पुढे बसेल नंतर ती मागे बसेल हुशार होईल. पुढे कार पण घ्यायचे कार पण शिकली पाहिजे तर आणि त्यांची अशी भरभराटी व्हावं पाहिजे. त्यांच्या जीवनात सकारात्मक चैतन्य आलं पाहिजे आणि सलोनीचं लक्ष्मी म्हणून या घरात आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत या घराची. दादा त्यांच्या चेहऱ्यावरती आलं. हा बरोबर बोलला. मी पण लग्नाच्या आधी असाच होतो, पण माझ्याही आयुष्यात कोणतरी आला आणि तेढा आमच्या मी सिधावरती आला. तशा पद्धतीने तुमच्याही पुढील वाटचालीला आपण शुभेच्छा देऊया. काल आता जे बोलले नाही त्यांनी बोलायचं सगळ्यांनी. काल आणि खूप छान. मी आधी ॲक्च्युली सांगते की मी यांच्या अगदी घरासमोर आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांची पल्लवी, वैभव आणि संगीत या तिघांचं पण लग्न झालं नव्हतं. मावशी काका यांना मी खूप वर्षापासून ओळखते आणि तिघं मुलांना एवढे छान संस्कार टाकले त्यांच्या आईवडिलांनी आणि त्याचंच प्रतीक आज आपल्याला सगळ्यांना दिसतंय. आणि त्यांची मोठी सून पण खूप छान आहे.
म्हणजे तिचा स्वभाव पण छान आहे आणि ती पूर्ण घराला इतकं सांभाळून घेते की असं वाटत नाही आपल्याला की म्हणजे इतकी लहान वयामध्ये ती इतकी मॅच्युअर झाली आहे आणि सगळ्यांचा तिला सपोर्ट आहे आणि पुढे त्यांची दुसरी सून पण तशीच यावी आणि आमच्या फ्लोअरचं नाव रोशन करावं. त्यामुळे आम्ही हळद सगळ्यांनी खूप एन्जॉय केली आणि आमच्याकडे हळद अशी डोक्यावर घेऊन नाचत नाही पण यांच्या याच्यामध्ये नाचतात तर ते पण खूप अगदी म्हणजे बघण्याजोगं होतं आणि खूप छान सगळ्यांनी एन्जॉय केलं. लेडीजसाठी खेळूया, लेडीजसाठी कोण इंटरेस्टेड आहे? 5 महिला पाहिजेत, 5. लता मंगेशकर याला भारतातला कुठचा सर्वोच्च पुरस्कार मिळालाय? यस, व्हेरी गुड. पहिला कंटेस्टंट या. प्रश्न असा आहे की गुजरातमध्ये एक महिला मुख्यमंत्री क्षेत्राशी निगडीत आणि मेरी कोम या बॉक्सिंगची निगडीत आहेत. त्यांच्या आयुष्यावरती एक सिनेमा आला होता, चोपडा. 3 पहिले राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या कोणत्या राज्यातून बिलॉंग करतात? म्हणजे त्यांचं मूळ जन्मस्थान असलेलं राज्य कोणतं? असं बंद होईल. पण त्या उखाण्यामध्ये ना थोडी मजा आली पाहिजे, ट्विस्ट आला पाहिजे. अशा पद्धतीने 1 2 3 4 1. शंकराच्या पिंडीला हार घालते वाटून आनंदरावांचं नाव घेते तुमचं म्हणलं. माझं वय 25 वर्ष आहे. मला 10व्या वर्षापासून जसं समजायला लागलं तसं हे ऐकतोय. ठीक आहे, दुसरं बघूया. मॉडर्न उखाणा. मी तृप्ती चौधरी. चांदीच्या कोयरीवर लक्ष्मीची खूण, रुपेश रावांचं नाव घेते चौधरींची सून. ठीक आहे, आता तुला तर विचारू शकत नाही, राहिला तुम्ही. या. पल्लवी योगेश साळवे. ग्लासात ग्लास 36 ग्लास. ग्लासात ग्लास 36 ग्लास. योगेशराव आहेत फर्स्ट क्लास. आता शेवटचा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. संदीपराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. हा होता आध्यात्मिक. हा आध्यात्मिक होता. यांचा थोडा मॉडर्न होता. त्यांच्या दोघांचं तर मी लहानपणापासून ऐकत होतो. ठीक आहे, कोणाचा उखाणा आवडला तुम्हाला? वोटिंग करा बिंदास. मी तुम्हाला त्या वस्तू सांगणार, त्या वस्तू तुम्ही त्यांच्याकडे आणायच्या. जो पहिले आणेल दरवाजे बंद करून टाका, बाहेर जाऊन जायला नको. दरवाजे बंद करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, ज्यांच्याकडनं आणलं त्याला परत. पहिले आणली 500ची नोट. आता घेऊ द्या जेंट्स रुमाल, हँकरचीफ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेडीज ज्यांनी दिलं ते आउट आहेत. दिलकडचे दोन्ही आउट होते. ठीक आहे, आता राहिले 3. ओके, आता घेऊ द्या, आता घेऊ द्या, आता घेऊ द्या. हा, लेडीज वॉच. 1 2 3 4 5 6 7. आउट आउट.
त्या दोघांनी लवकर आणून दिलं. ओके फायनल. सोन्याची अंगठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा चालाकपणा किती असतो बघा. स्वतःची आणून द्यायची म्हटलं तर दुसऱ्याची थोडी बरोबर. ओके धन्यवाद थँक्यू. पहिल्या गेम मध्ये खूप एन्जॉय केलं तुम्ही. मला या लवकर 1. ओके हा गेम इथे थांबूया. ठीक आहे सिंगिंग घेऊया मला. कराओके.
मी आमंत्रित करतो उत्कर्षा चौधरी. जोरदार टाळ्या या कंटेस्टंटसाठी. आणि गाण्याचे बोल आहेत आज कोणी बरं शिकवलं तुला? ओके, फ्रेंडने शिकवला. व्हेरी गुड, धन्यवाद. खूप सारा डान्स तुम्ही केलात आणि तुमचा डान्स बघून मला वाटतं मी काल खूप काय मिस केलं ते हळदीचं रात्री. कारण छोटं पॅकेटच एवढं डेंजर होतं तर बाकी मग बघायलाच नको. ओके, या सुंदर नृत्याविष्काराच्या नंतर मी पुढील गीत गाण्याकरता आमंत्रित करतोय माननीय निमशे साहेबांना. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. एन्जॉय म्हणून आपले दादा साहेबांनी सांगितलं होतं 1 महिन्यापूर्वी, साहेब आपल्याला थोडंसं आपल्या कार्यक्रमाला थोडंसं आपण वेगळं रूप देऊया. म्हणजे काय हरकत नाही. तर माझ्या पद्धतीने मी गाण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी. आता तुम्ही कोण कसं सजून आलंय हे कोळीगीत आणि तुम्हाला या ठिकाणी कोळीगीत सादर करतोय. तर सादर मी माझ्या पद्धतीने गाण्याचं काही गरज नाही. बोलते नवरा कुणाचा येतो त्या दांड्यावर न बोलते नवरा कुणाचा येतो त्याच्या करवल्या नाजूक साजूक त्या करवल्या नाजूक साजूक त्या नेसल्या पैठणी साड्या त्या नेसल्या पैठणी साड्या त्यांच्या डोळीमध्ये सायलींच्या त्या वेण्या त्यांच्या पैंजण रुंजून वाजे पायी पैंजण रुंजून वाजे त्यांनी चालल्या ठुमकत त्या चालल्या ठुमकत त्यांचे यजमान चष्मे वाले त्यांचे यजमान
यजमान चष्मे वाले त्यांचे भाऊबंद ग भाऊबंद घोडेवाले त्यांचे भाऊबंद ग भाऊबंद घोडेवाले त्या दांड्यावर न बोलते नवरा कुणाचा आहे तो एक दांड्यावर न बोलते नवरा कुणाचा आहे तो. धन्यवाद. माझ्या गाण्याचा प्रयत्न केलाय. कसं असतं आजचं युग जरा जागतिकीकरणाचं एक ग्लोबलायझेशनचं आहे बरोबर. ही परंपरा ही गाणी आपण जास्त काय ऐकत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने गायलात ना त्यासाठी तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे. जबरदस्त. कुठच्याही पद्धतीचं म्युझिक नसताना सुद्धा आम्हाला नाचूच वाटत होतं त्यामुळे तुम्ही खूप छान गायलात. धन्यवाद. आपण हा कार्यक्रम एन्जॉय केला. काय नाव तुझं? ओमी. खूप छान डान्स केला. अभिनंदन. या दादा सिनेमा आल्यानंतर हिरो हिरोईन प्रचंड फेमस होतात पण त्या हिरोईनला स्टेजवरती आणण्याकरता एक असा माणूस त्या कॅमेऱ्याच्या मागे असतो. तो कधीही त्या कॅमेऱ्याच्या समोर येत नाही पण त्या हिरो आणि हिरोईनला झिरोपासून हिरो बनवू शकतो. असा आजचा हा सुंदर सिनेमा ज्यांनी डिरेक्ट केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक त्यांना मी इथे आमंत्रित करतो माननीय जाधव साहेब. आपण आयोजक आपल्या सर्वांचे माननीय मार्ग यांच्या विवाहाच्या निमित्तानं हा संगीत रचनेचं आयोजन केलेलं आहे. सर्व नातेवाईकांचं आणि मित्रमंडळीचं मी वरपिता विष्णू जाधव हार्दिक स्वागत करतो. सर्वांना साष्टांग नमस्कार आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. जुन्या जमान्यातलं कोळी आगीन पद्धतीचं लोकगीत गाण्याचा प्रयत्न करतोय तर सर्वांनी प्रयत्न करतोय. मी काही गायक नाही. आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालले न गो वेगामध्ये गाडी चालले न गो वेगामध्ये. आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चाललंय ग वेगामध्ये चाललंय ग वेगामध्ये. तांब्याची तार टेसनामध्ये पोरी लढते कला मनामध्ये पोरी लढते कला मनामध्ये. तांब्याची तार टेसनामध्ये पोरी लढते कला मनामध्ये पोरी लढते कला मनामध्ये. सासरा मिळल तुला बापासारखा तुला वागविन गो लेकी सारखी तुला वागविन गो लेकी सारखी वागविन ग लेकी सारखी तुला वागविन ग लेकी सारखी. सासू मिळल तुला आई सारखी तुला वागविन गो लेकी सारखी तुला वागविन गो लेकी सारखी. वागविन ग लेकी सारखी तुला वागविन ग लेकी सारखी.
आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालले न गो वेगामध्ये गाडी चालले न गो वेगामध्ये आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चाललंय गो वेगामध्ये गाडी चाललंय गो वेगामध्ये धीरस मिळल तुला भावासारखा तुला वागविन गो बहिणी सारखी तुला वागविन गो बहिणी सारखी वागविन ग वाहिनी सारखी तुला वागविन ग वाहिनी सारखी ननन मिळल तुला बहिणी सारखी तुला वागविन गो बहिणी सारखी तुला वागविन गो बहिणी सारखी वागविन ग बहिणी सारखी तुला वागविन ग बहिणी सारखी आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालले न गो वेगामध्ये गाडी चालले न गो वेगामध्ये गाडी गावते लगीन गाडी गाडी चाललंय ग वेगामध्ये गाडी चाललंय ग वेगामध्ये नवरा मिळल तुला राजा सारखा तुला वागविन गो राणी सारखी तुला वागविन गो राणी सारखी नवरा मिळाला तुला राजासारखा तुला वागिवीन ग राणी सारखी तुला वागिवीन ग राणी सारखी सासर गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालली ग वेगामध्ये गाडी चालली ग वेगामध्ये सासर मिळल तुला माहेर सारखं पोरी नांदशील ग सुखामध्ये सलोनी नांदशील ग सुखामध्ये सुखामध्ये सलोनी नांदशील ग सुखामध्ये आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालली ग वेगामध्ये गाडी चालली ग वेगामध्ये. धन्यवाद जाधव साहेब, अतिशय सुंदर असं गीत तुम्ही या ठिकाणी गायलं. तुमची प्रॅक्टिस परफेक्ट होती, कोरसमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. काय सांगाल या गाण्यामध्ये? आपल्या सगळ्या मराठी माणसाला तर हे समजलंच असेल, ग्रामीण भागातलं आहे. येणाऱ्या सुनेच्या संदर्भामध्ये कुटुंबाचं वर्णन या गाण्यामध्ये केलं. कुटुंबाचं काय सांगाल? लक्ष्मीच्या पाहुण्यांचं स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत. थँक्यू. आपण स्थानापन्न होऊ शकता. वेद आणि गाण्याचं नाव आहे सुंदरी. संजू राठोडचं एक सुंदर मराठी सॉंग. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही.
सांगू का मम्मीला तू बनतो शाळा माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट नाव काय तुझं म्हणजे नाव काय? ओके, राहायला कुठे? आणि शाळा? इंग्लिश शाळेचा असून मराठी गाण्यावरती काय डान्स केलाय, जबरदस्त. मी काय म्हणतो ते गाण्याचा अर्थ वगैरे काय माहिती आहे का? काय काय अर्थ काय त्या गाण्याचा? नाव सांगण्याची तुम्हाला गरज नाही, बघूयात पुढील परफॉर्मन्स. खुशियों संगे लावी हर गाए हय्यू हाय हाय रंगी पारोड आवी खुशियों संगे लावी हर गाए हय्यू हाय हाय आशानी किरणो बिखराए मंगल भी छलकाते मन हड़बे थी गुनगुनाए हाय 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 हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई सपनों की लहरी पे दिल की बाती रे शहनाई 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 रास रचिन साज सजिन शुभ घडीचे आवी आच्या आच्या टमटमाता श्रवणा उजे लावी ओ लावी ओ लावी ये भी न जाए वो भी न जाने नैनों के रंग नैना जाने
मिताली जाधव आणि तर तुमचा जो डान्स म्हणतात एक काय म्हणतो त्याला आपण एक कॉर्डिनेशन बघून असं वाटलं की तुम्ही दोघी सख्या बहिणी आहे. नणंद भाऊसाहेब आम्ही सिरियलमध्ये सिनेमामध्ये कशा बघितल्यात आपण सिनेमामध्ये कोणतरी अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी थँक्यू. वळणार आहोत उर्वरित डान्स परफॉर्मन्स आपल्या समोर सादर होतील. कंटेस्टंटचं नाव आहे या निधी आणि पूर्वा.